नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. कोणाच्या समाधी स्थळाला शक्तीस्थळ असे म्हटले जाते? इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला शक्तीस्थळ असे म्हटले जाते. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. त्यांचे समाधीस्थळ दिल्लीतील शक्तीस्थळ येथे आहे. इतर समाधीस्थळे आपण पाहणार आहोत. राजीव गांधी वीरभूमी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाप्रयाण घाट, महात्मा गांधी राजघाट. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 महाराष्ट्रातील शास्त्री नदीवर स्थित आहे. शास्त्री नदी आणि जयगड खाडी यांच्यावर आधारित हा जलमार्ग 52 किलोमीटर लांबीचा आहे आणि तो फक्त महाराष्ट्र राज्यातून जातो. महाराष्ट्रातील इतर जलमार्गे: राष्ट्रीय जलमार्ग 10 अंबा नदी, राष्ट्रीय जलमार्ग 83 राजपुरी खाडी, राष्ट्रीय जलमार्ग 85 रेवदंडा खाडी कुंडलिका नदी प्रणाली. हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? हनुमान शिखर महाराष्ट्रात धुळे या ठिकाणी आहे. हनुमान शिखर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आहे. या शिखराची उंची 1063 मीटर आहे. हे शिखर गलाना टेकड्यांचा एक भाग आहे. या शिखराचे महत्त्व खालीलप्रमाणे आहेत. हनुमान शिखर हे धुळे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. या टेकड्या सातपुडा पर्वतरांगेचा एक भाग आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? पुणे या शहरात आहे. या संस्थेची स्थापना 1960 मध्ये झाली. स्थान: पुणे, महाराष्ट्र, भारतात. उद्देश्य: चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमांविषयींचे प्रशिक्षण देणे. महत्त्व: ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. महाबळेश्वर पोलादपूर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? महाबळेश्वर पोलादपूर या मार्गावर आंबेनळी घाट वसलेला आहे. आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट आहे. हा घाट या जिल्ह्यांमधील वाहतूक आणि प्रवासासाठी, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक लोकप्रिय महामार्ग आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या सिल्व्हर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते? विनायक दामोदर सावरकर या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटांच्या सिल्व्हर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते. विनायक दामोदर सावरकर, वीर सावरकर यांना अंदमान निकोबार बेटाच्या सिल्व्हर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखले जाते. सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून अंदमान निकोबार बेटाच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. खालीलपैकी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? खालीलपैकी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे होते. बिपिन रावत यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला. त्याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी तयार करण्यात आले होते. 8 डिसेंबर 2021 एका हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी
कोणत्या विभागाअंतर्गत येते? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी जल पुरवठा आणि स्वच्छता या विभागाअंतर्गत येते. या संस्थेची स्थापना 1976 मध्ये झाली. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे महाराष्ट्र शासनाच्या जल पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अंतर्गत येते. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा वसंतराव नाईक यांच्या समितीनुसार अस्तित्वात आला. या समितीने 1961 मध्ये आपला अहवाल सादर केला. या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन 1961 लागू करण्यात आला. या कायद्यामुळे महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. या व्यवस्थेमध्ये जिल्हा आणि परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. अर्थसंपर्क सोप्या भाषेत या पुस्तकाचे लेखक कोण? अर्थसंपर्क सोप्या भाषेत या पुस्तकाचे लेखक देवेंद्र फडणवीस हे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत या नावाचे पुस्तक लिहिले, ज्याचे प्रकाशन 4 मार्च 2020 रोजी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक मराठीतील पहिलेच असे पुस्तक मानले जाते जे अर्थसंकल्पाच्या तांत्रिक बाबी सोप्या भाषेत मांडते. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर टायबर या नदीच्या काठावर वसले आहे. रोम हे इटलीची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. रोम हे शहर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. रोमला 60 डोंगरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. रोममध्ये अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तू आहेत, जसे की कोलोझियम, रोमन फोरम आणि व्हॅटिकन सिटी. रोम हे शहर कला, इतिहास आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली. राष्ट्रीय मानव हक्क आयोग NHRC ची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी मानव हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत करण्यात आली. उद्दिष्ट: भारतातील नागरिकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्याचे रक्षण व संवर्धन करणे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा, भारताचे माजी सरन्यायाधीश. भारतीय लष्कराने टिंबटिंब रोजी गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त केला. गोवा मुक्ती दिन दरवर्षी 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. गोवा, दमण आणि दीव हे 450 वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय राबवून गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त केला. ही कारवाई 18 डिसेंबर 1961 रोजी सुरू झाली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज सैन्याने शरणागती पत्करली. 22 डिसेंबर 1961 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोव्याच्या मुक्ततेची अधिकृत घोषणा केली. कोयना जलाशयाचे नाव काय आहे? कोयना जलाशयाचे नाव आहे शिवाजी सागर. कोयना धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथे आहे. हे धरण कोयना नदीवर बांधले आहे. हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणाचा उपयोग जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी होतो. या जलाशयाच्या परिसरात कोयना अभयारण्य आहे. सिंधू संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या संस्कृतीत आहे? सिंधू संस्कृती ही खालीलपैकी काश्ययुगीन संस्कृती आहे. सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते.
सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन शहरी संस्कृतींपैकी एक आहे. सिंधू संस्कृतीत नगररचना, शेती, व्यापार आणि कला या क्षेत्रात प्रगती झाली होती. सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 3300 ते इसवी सन पूर्व 1300 असा मानला जातो. सिंधू संस्कृतीचे महत्त्वाचे स्थळे हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, धोलावीरा. जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? जनगणमन हे गीत काँग्रेस अधिवेशनात 1911 या वर्षी प्रथम गायले. हे गीत नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. हे गीत प्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले गेले. 24 जानेवारी 1950 रोजी हे गीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. राष्ट्रगीतात एकूण 5 कडवे आहेत. त्यापैकी पहिले कडवे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले आहे. राष्ट्रगीत गाण्याचा कालावधी 52 सेकंद आहे. राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह आणि जातीभेद यांसारख्या सामाजिक दृश्यकृत्यांविरुद्ध लढा दिला. त्यांनी ब्रह्म समाज या संस्थेची स्थापना केली. संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील साप्ताहिक त्यांनी सुरू केले. मिरात उल अखबार हे पार्शियन भाषेतील वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.